या सत्कार सोहळ्यासाठी आपण सपत्नीक हजर झालाय, त्यामुळे आपण कृपया प्रथम तुमचा परिचय द्यावा. माझं नाव दीपक अनिराव शिंदे, मुक्काम पोस्ट पांगरा शिंदे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील रेशीम शेतकरी आहे. शिंदे साहेब, तुम्ही कोणत्या वर्षी तुतीची लागवड केलेली आहे? माझी लागवड मनरेगा अंतर्गत 16-17 इसवी मध्ये झालेली आहे. प्रत्येक वर्षाला तुम्ही किती बॅच वगैरे घेता? माझ्या बॅच 6 ते 7 बॅच प्रत्येक वर्षाला निघतात. किती एकर लागवड आहे सध्या तुमच्या? माझी 2-2.5 एकर लागवड आहे. मनरेगा अंतर्गत तर 1 एकर देतो ना आपण? नाही, मात्र 2 माझ्या वडील भावाच्या नावाने एक आणि माझ्या नावाने एक, 2 अशा फाईल मिळून समजा लागवड आम्ही शासनाच्या योजना पुरेपूर परफेक्ट केलेली आहे. काय नियोजन करता आपण पिकाचं? पिकाचं नियोजन म्हणजे बागेची चंद्रिका पडल्या की जेवढा पाला आपल्याला या बॅचला लागला तेवढ्याची लगेच कोस वेचणीच्या टायमिंगमध्ये आपली बागेची छाटणी करून घेतो. म्हणजे तिथून समोर लगेच 55 ते 60 दिवसामध्ये आम्हाला दुसरी बॅच घ्यायला तयार होते पाला तो. प्रत्येक वर्षात किती बॅच घेता आपण? 6 ते 7 बॅच घेतो. प्रत्येक बॅचला किती अंडीपूज घेतात? म्हणजे वातावरण हे असल्यामुळं आम्हाला माळाचा इलाका आहे, त्याच्यामुळे जास्त चॉकी घेत नाही. 150 पावणे 200 अशी चॉकी घेऊन 200-150 किलो अंडीपुंज म्हणजे कोश उत्पादन काढतो. मार्केटला कुठला आहे तुम्हाला, मार्केट जवळ? आम्ही पहिल्यानं बेंगलोर या ठिकाणी जायचे, मात्र आता जसं की आपल्या मराठवाड्यामध्ये जालना आहे, बीड आहे, ते पूर्णा आहे आमच्याजवळ, तर असं मार्केटचं बघून आम्ही तिकडे नेत असतो. आणि हे जे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहे मनरेगा अंतर्गत, सगळा लाभ भेटला तुम्हाला? हो, पुरेपूर लाभ भेटला. फायदा झाला? हो, फायदा झाला. आता इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही याच्यापासून? इतर शेतकऱ्याला संदेश द्यायचा झाला तर इतर पिकांमध्ये मेहनत खूप आहे आणि बिना नियोजनाची शेती आहे. याच्यामध्ये परिपूर्ण नियोजन करून नियोजनबद्धच हातात पैसे येतात शेतकऱ्याच्या. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला परिवार काय मदत करते? परिवार करते ना सर, पाला टाकायला दोन्ही टाईम पत्नी येते, आमच्या वहिनी येतात, भाऊ पण येतात. पूर्ण परिवाराची साथ आहे समजा उद्योगामध्ये. रेशीम उद्योग केल्यापासून तुम्ही असं विशेष काम काय केलं आहे घरात, किंवा या पैशापासून जे काही उत्पन्न तुम्हाला मिळालं आहे याच्यापासून तुम्ही काय प्रगती केली आजपर्यंत? प्रगती म्हणायचं झालं तर सर, पहिलं आम्ही बागायत शेतकरी होतो, मात्र असं काही दुसरं काय नव्हतं. ज्या उद्योग आला तेव्हापासून समजा घरी मोठं हार्डवेअरचं दुकान टाकलं, भाऊ चालवतात, आणि मोठं घर बांधलं. आणि सगळं कोणाचं पहिल्या उधाऱ्या राहायच्या दुकानच्या, मेडिकलच्या, कृषी केंद्रवाल्याच्या, कापड दुकान, तर आता तसं कोणाचाही समजा अंगावर वजं कोणाचं नाही. समाधान आहात तुम्ही? हो, रेशीम पासून? हो, अति समाधान. तुम्ही बोला, तुम्ही काय मदत करता यांना? आम्ही पाला टाकायला जाते, हो, सकाळी संध्याकाळी. आणि तुम्ही नाही गेले तर काय होईल? आम्हाला जाणं म्हणजे सोबत जावंच लागते. सोबत आपण जर असलो ते काम काळजीपूर्वक होईल. हो ना. आणि चांगल्या दर्जाचं ते काम होईल, हेच म्हणायचं आहे ना आपल्याला. हो. हा आपला मुलगा आहे, हो. हा पण मदत करतो काय? हो. शाळेत जातो की नाही? हो. कितवीला आहे? मी 6वीला. 6वीला आहे. रेशीमड्या मोल्टवर बसते काय? कातीवर येते का? कातीवर काय? मोल्ट बसते का? मोल्ट माहिती आहे का? हो. हो काय? किती तास झोपतात ते? 36 तास. म्हणजे या लहान मुलांना पण त्याची आवड असते, आणि हे एक जिवंत आपला उद्योग असल्यामुळं त्याच्यामुळं आपलं जे काही मन लागते त्या उद्योगात करमते. बॅच नसली शेडमध्ये की करमत नाही. आळ्या कीटक जर शेडमध्ये नसले तर मंडपातली नवरी गेल्यासारखं वाटते शेडमध्ये, आणि समजा कीटक जर असले तर म्हणजे मांडव भरून असल्यासारखं वाटते. मांडव भरून असल्यासारखं वाटते. चांगलं वाटते. हो, चांगलं वाटते. ठीक आहे शिंदे साहेब, धन्यवाद. धन्यवाद सर.